नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घनघोर या युट्यूब चॅनलमध्ये मी राधिका अश्विन अघोर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुमच्या सगळ्यांची दिवाळी खूप छान आनंदात जातच असेल. अजून दिवाळीचा आजचा दिवस भाऊबीजेचा दिवस बाकी आहे. तुमची भाऊबीजही खूप आनंदाची छान जाओ असं अशा शुभेच्छा देते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी माझ्या पहिल्या व्हिडिओला म्हणजे इतक्या गॅप नंतर जो मी पहिला व्हिडिओ केला त्याला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. मी कृतज्ञ आहे तुमच्या सगळ्यांची. कारण मला अपेक्षा नव्हती की इतक्या दिवसांनंतर मी व्हिडिओ केल्यानंतरही तुमच्याकडनं इतका प्रतिसाद येईल. म्हणजे व्हिडिओ पाहिला खूप जणांनी, त्याही पेक्षा मला ज्या कमेंट्स आल्या, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या खूप भारावून टाकणाऱ्या होत्या. खूप खूप सुंदर होत्या. माझ्यावरचं नाही, खरं तर अश्विनवरचं तुमचं प्रेम त्या सगळ्यातून जाणवत होतं. आमच्यावरचं प्रेम जाणवत होतं आणि त्या गोष्टींनी मी अक्षरशः भरून पावले. थोडंसं दडपणही आलं की मी या सगळ्या तुमच्या प्रेमाची उतराई कशी होऊ शकेन. खरं तर व्हायचं नाहीये उतराई. मला तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या या ऋणातच राहायला आवडेल. पण माझ्याकडून तुमच्यासोबतचं हे नातं असंच कायम ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. एवढी ग्वाही तुम्हाला देते. जसं जसं जमेल तसं तसं मी प्रयत्न करेन. सध्या पुण्यात आहे दिवाळीसाठी, त्याच्यामुळे आता पुण्यातून हा व्हिडिओ करते आहे. एक वेगळा विषय घेतला आहे. पुन्हा राजकारण सध्या तरी नाही, दिवाळीचे दिवस आहेत त्याच्यामुळे राजकारणाचे फटाके काही मी आता उडवणार नाहीये. एक असंच काही काल वाचन करत असताना एक गोष्ट एक समोर आली आणि मग असं वाटलं की याबद्दल तुमच्याशी बोलावं. रॅन्डम थॉट्स आहेत, काही त्याला हे नाहीये, पण इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे, म्हणून असं वाटलं की त्याच्याबद्दल बोलावं. काल एक पुस्तक वाचत असताना एक शब्द माझ्या वाचनात आला. माझी सवय आहे आणि की एखादा नवीन शब्द आला की मी तो टिपून घेते. आता मोबाईलमध्ये तो करते आणि त्याचा अर्थ शोधून तोही लिहून ठेवते. तर माझी माझी स्वतःची मी एक डिक्शनरी तयार करत असते. तर तशीच करत असताना मी एक वेगळाच शब्द वाचला. तो शब्द होता हिरायत. आणि हिरायत या शब्दाचा विचार मी करत होती तेव्हा माझ्या डोक्यात आलं की काय आहे ह्या शब्दाचा अर्थ. मग डिक्शनरी मिनिंग अर्थातच मी पाहिला. तर हा एक वेल्श शब्द आहे. म्हणजे वेल्स हा इंग्लंडच्या बाजूचा जो छोटासा द्वीपराष्ट्र बेट आहे, तिथली त्यांची स्वतःची जी वेल्श भाषा आहे वेल्स लोकांची, त्या भाषेतला हा शब्द आहे आणि त्याचा एक्झॅक्टली इंग्रजी अनुवाद किंवा इंग्रजीत त्याला प्रतिशब्द असा नाहीये. मराठीतही तसा प्रतिशब्द फार नाहीये. पण त्याचा एक साधारण ढोबळ अर्थ मला जो जाणवला आणि त्या अर्थातून मी ज्या गोष्टीकडे ओढली गेले किंवा ज्या गोष्टींचा विचार प्रक्रिया माझी सुरू झाली, ती मला असं वाटतं कदाचित तुम्हाला सगळ्यांना आवडणारी असेल. हिरायत या शब्दाचा अर्थ असा आहे की हिरायत म्हणजे त्याचा एखादी वस्तू, एखादं घर, एखादी व्यक्ती या साठीचं झुरणं, यासाठीचा विरह किंवा यासाठी ची इच्छा असणं, त्या सगळ्या गोष्टींसाठीचा आपल्या मनामध्ये जी एक भावना असते तिचं वर्णन करणारा हा शब्द आहे. म्हणजे वेल्श भाषेमध्ये किंवा इंग्रजीतही आता हे करतात. म्हणजे मी हा तुम्हाला ग्रॅमॅटिकल ढोबळ अर्थ डिक्शनरी मिनिंग असा सांगते आहे की त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, लॉंगिंग्स, एखाद्या गोष्टीची इच्छा किंवा होम सिकनेस यासाठी हा साधारण वापरला जातो. पण जेव्हा मी या शब्दाचं आणखीन थोडंसं डिस्कवर करत गेली, बघत गेली, तेव्हा मला लक्षात आलं की हा म्हणजे तेवढ्यापुरताच मर्यादित शब्द नाहीये. वेल्स देशाची स्वतःची एक संस्कृती आहे, युरोपियन संस्कृती आहे. वेल्स देशाची स्वतःची एक जुनी भाषा आहे आणि त्या भाषेतून जेव्हा एखाद्या देशाची स्वतःची संस्कृती असते तेव्हा त्या संस्कृतीचे अनेक पदर त्या शब्दाला चिकटलेले असतात. त्याच्यातून तो शब्द इव्हॉल्व्ह होत गेला असतो, विकसित होत गेला असतो, उत्क्रांत होत गेला असतो. तर तसा या शब्दाला अर्थ आहे. आणि जेव्हा एखाद्या देशाला अशी स्वतःची प्राचीन संस्कृती असते, ज्या देशांना जगातल्या अशी प्राचीन संस्कृती आहे, तर त्याच्यामध्ये साधारण साम्य, कुठेतरी एक नातं जाणवतं. तर भारतातही अशीच आपल्याला तर खूप सुंदर प्राचीन संस्कृतीची आपल्याला देणगी आहे. तर त्या संस्कृतीचे अंश किंवा याचा अर्थ मला या भाषेत आपल्या ह्याच्यातही जाणवला.
तर जसं मी सांगितलं की लोनलीनेस किंवा झुरणं किंवा होमसिकनेस किंवा लॉंगिंग्स अशा अर्थाने फक्त मर्यादित असा हा शब्द नाहीये. तर या शब्दाची व्यापक आणखीन हे आहे की त्या त्या अनेक भावनांचे पदर त्याच्यातनं आपल्याला जे जाणवतात त्याच्यामध्ये असं मला जे जाणवलं, मला जे स्वतःला त्या हिरायतचा अर्थ जाणवला, त्याचं असं आहे की एखाद्या व्यक्तीची, एखाद्या जागेची आपल्याला असलेली तीव्र ओढ, म्हणजे खूप खूप आपल्याला आतून त्याची जी इच्छा असते तशी ओढ जी जाणवते ती त्या हिरायतमधून व्यक्त होते. म्हणजे गंमत बघा की विरह म्हणजे एखादी व्यक्ती नसणं हा तर आहेच, पण एखादी व्यक्ती किंवा एखादी जागा, एखादं घर असलंच पाहिजे असं नाही. ते नसेल, ते आपल्या कल्पनेतलंही असेल, तरी सुद्धा त्याची जी ओढ आपल्याला जाणवते तो व्यापक अर्थ या हिरायतमध्ये असतो. म्हणजे एखादी व्यक्ती असेल ज्याच्या सोबत आपल्या आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कल्पना असते एखाद्या व्यक्तीबद्दल की आपल्याला अशा प्रकारच्या व्यक्तीसोबत जगायला आवडेल, अशा प्रकारच्या व्यक्तीची कंपनी आपल्याला आवडेल. त्या व्यक्तीची आपल्या मनातली जी कल्पना असते, जी इमेज असते, ती सतत आपण जागी ठेवत असतो. आपण व्यवहारात अशा व्यक्तीला भेटतो न भेटतो ती वेगळी गोष्ट आहे, पण आपण ती कल्पना कायम आपल्या सोबत जागी ठेवत असतो. तसंच एखाद्या घराचं, एखाद्या जागेचं असतं, एखादं आपलं स्वप्न असतं की आपलं घर असं असावं, आपल्या घरी अमुक तमुक असावं, असं सगळं. तर ते जे स्वप्न आपण जागं ठेवत असतो त्याच्यातनं जी आपल्या म्हणजे आपण वर्तमानात कदाचित वेगळं जगत असतो, कदाचित वेगळ्या लोकांसोबत जगत असू, कदाचित आपल्याला वेगळ्या जागेचं म्हणजे घर आपल्याला मनासारखं हवं असेल, असं मिळालं असेल असं नाही. पण वर्तमानात आपण ते जगत असतो आणि आपल्याला आपलं व्यवहार ज्ञान हेही सांगते की जे वर्तमानात आहे त्याच्यात आनंद शोधला पाहिजे. तेच आपलं हे आहे असं पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात काहीच चूक नाही. ते बरोबरच आहे. तसं असलंच पाहिजे. पण तरीही आपल्या प्रत्येकाच्या मनात एक छोटासा जिप्सी असा असतो, जो आपल्याला तो हे करत असतो, की जो आपल्याला भविष्यातल्या अशा कुठल्यातरी जागेबद्दल, अशा कुठल्यातरी व्यक्तीबद्दल, की कधीतरी आपण अशा प्रकारच्या व्यक्तीला भेटू, कधीतरी आपण अशा आपल्या आवडीच्या जागेत आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत राहू, ही जी इच्छा सतत आपल्या मनात जागी असते, ती रुजलेली असते. हळूहळू तिचा असा वृक्ष होतो आपल्या मनातल्या मनात. ते पॅरलल जगणं पण आपण करत असतो. व्यवहारात आपण वेगळं जगत असतो आणि मनामध्ये आपल्या जी एक सुप्त इच्छा आपण ती आशा जिवंत ठेवली असते. ती जी आशा आहे, ती जी सुप्त इच्छा आहे, तिचं नाव, तिचं वर्णन आहे, ती म्हणजे हिरायत. ती जी आपल्याला जागी ठेवते ती म्हणजे हिरायत. म्हणजे हे भविष्यासाठीचं म्हणजे वर्तमान काळामधलं आपलं जगणं आणि हा भविष्यासाठीची आपली ओढ की आपल्याला असं काहीतरी जगायचं आहे, अशा सुप्त इच्छा आपल्या काहीतरी आहेत ज्या आपल्याला पूर्ण करायच्या आहे. किंवा आपलं एखादं खूप चांगलं स्वप्न आहे की आम्हाला अमुक काहीतरी करायचं आहे, मला समाजासाठी काही करायचं आहे, मला अमुक गोष्टींसाठी करायचं आहे, मला एखादं खूप चांगलं काहीतरी निर्माण करायचं आहे. ही इच्छा, ती इच्छा मनामध्ये सुप्त प्रकारे सतत जागी असणे आणि त्या इच्छेत आपण जगत असणं, ती जी भावना असते ती पण कदाचित असं घर, अशी व्यक्ती किंवा असं स्वप्न पूर्ण होणार नाही याची पण आपल्याला कल्पना असते किंवा हे, पण तरीही आपण ते जिवंत ठेवत असतो कारण ते आपल्याला जिवंत ठेवत असतं. तर ती जी भावना वर्णन करणार आहे ती भावना म्हणजे हिरायत. बरं, आता फक्त वर्तमानच नाही तर भूतकाळातलीही आपली एखादी गोष्ट असते, एखादी व्यक्ती असते जी आपली हात सोडून देते किंवा त्याच्यासोबतचं जगणं राहून जातं. त्या गोष्टीची आस, त्या व्यक्तीची आस धरणं, ते सुद्धा भावना हिरायतमध्ये आहे. एखादं आपलं लहानपण माझ्या पिढीचे सगळे लोक, बहुतांश लोक कदाचित मूळ गाव त्यांचं वेगळं असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा, कुठलं पण गाव असेल किंवा आणखीन कुठलं गाव असेल आणि ते गाव सोडून नोकरीसाठी, व्यवसायासाठी, लग्न झालं म्हणून शहरात आले असतील, बेटर लाईफस्टाईलसाठी शहरात आले असतील, पैसे कमावण्यासाठी आले असतील. पण त्या मूळ गावी आपली जी मुळं असतात ती उचकटून टाकत आपण कुठल्यातरी शहरामध्ये स्वतःला रुजवण्याचा प्रयत्न करतो. कसं असतं? कदाचित माझ्या पिढीच्या लोकांना ह्याचा अनुभव येईल.
की आपण प्रयत्न करतो, आपण या त्या त्या शहरात राहतो, आपलं शरीर त्या शहरात राहतं, पण आपल्या मनामध्ये कुठेतरी ती मुळं असतात. त्याच्यामुळे इकडे आपली मुळं रुजत नाहीत. जशी रुजायला हवी तशी रुजत नाही. आणि आणखी वाईट म्हणजे जी तिकडे आपण सोडून आलो असतो, ती मुळं सुद्धा फार काळ तग धरत नाही. पण आपल्या मनात ती जागी असतात. आपल्या मनात ती असतात. त्या घराचं ओढ, त्या जागेची ओढ, मग ते आपलं जन्मगाव असेल किंवा आपली आणखी कुठली कर्मभूमी असेल, ज्या गावाबद्दल आपल्याला एक आपल्या आयडेंटिटीचा शोध घ्यावा असं वाटत असतं, जिथे आपली हे असतं, ते ती जी ते असतं, त्या गोष्टीसाठी ची जी भावना आपल्या मनात असते, ती सुद्धा हा शब्द, हिरायत हा शब्द हा एक्सप्लेन करतो, हा त्याचं अचूक वर्णन करतो. मग मी मगाशी म्हटलं तसं की भारतीय संस्कृतीमध्ये तर जागोजागी मला या अशा खुणा सापडतात. अगदी आता लगेच आठवणारं एक उदाहरण म्हणजे आमचे विदर्भातले महेश एलकुंचवार सर ज्येष्ठ लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या मौनराग या पुस्तकामध्ये खूप सुंदर वर्णन केलं आहे अशा भावनेचं. मौनराग त्यांचा ललित निबंध आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतकं छान वर्णन केलंय. त्यांचा पुनरागमनायच असा नावाचा जो लेख आहे, त्या लेखामध्ये ते स्वतःबद्दल जेव्हा सांगतात, पारवा नावाच्या गावी त्यांचं जे मूळ गाव होतं, तिथे अनेक वर्षानंतर ते जेव्हा परत गेले, तेव्हा त्यांची भावना कशी होती, त्यांना त्या सगळ्या मूळ खुणा कशा आठवत होत्या, त्याचं त्यांनी खूप सुंदर वर्णन केलंय. आणि त्या ठिकाणच्या मनस्थितीमध्ये त्यांना गौतम बुद्धांच्या याची आठवण झाली, जेव्हा त्या गावात पुन्हा दुसऱ्यांदा जाऊन एकदाच ते सर्कल त्यांनी पूर्ण केलं. ज्या अर्धवट आठवणी ठेवून ते लहानपणी त्या गावातून निघाले होते, त्या गावी पुन्हा परत जाऊन त्यांनी ते सगळं चक्र पूर्ण केलं. आणि त्या क्षणी त्यांना एक विलक्षण अनुभूती झाली. त्यांना गौतम बुद्धांचा हे आठवला, ज्यावेळी गौतम बुद्ध त्यांच्या शरीररूपी चौकटीतून, शरीररूपी घरातून बाहेर निघाले, त्यांना त्यातून मुक्ती मिळाली. म्हणजे त्यांना जेव्हा ज्ञान मिळालं, तेव्हा त्यांना त्यांना जे वाटलं, गहकूटम विसंगितम, विसर्जित सगळं त्यांनी जेव्हा केलं, तेव्हाचा क्षण त्यांना आठवला आणि त्यांनाही असं वाटलं की आपल्याला हे असं फिलिंग आता येत आहे. पण गौतम बुद्ध एखादेच असतात, विरळा असतात, ज्यांना मुक्ती मिळू शकते, ज्यांना मुक्ती हवी असते. आपण सगळी मर्त्य माणसं आहोत. आपण सगळी या सगळ्या जगण्यावर आणि या सगळ्या गोष्टींवर प्रेम करत राहणारे, त्यातल्या काहीही गोष्टी जाणवल्या तरी त्या जगण्यावर प्रेम करत राहणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे आपण अशी आपली पटकन सुटका होते असं नाही. कधी कधी मला असं वाटतं आपल्याला ती सुटका करूनही घ्यायची नसते. तुम्ही सगळ्यांनी कधी अनुभव घेतलाय का मला माहिती नाही, पण मला स्वतःला हा अनुभव खूप आलेला आहे. कदाचित आला असेल तुम्हाला सगळ्यांना, की लहानपण आपलं जिथे गेलं असतं, ते आपलं जुनं घर असेल, वाडा असेल, काही असेल, त्या घराची जेव्हा अशी कधी एखाद्या निवांत दुपारी वगैरे आपल्याला आठवण येते, त्यावेळेला आपल्याला माठामध्ये ठेवलेलं पाणी, त्या पाण्याचा तो जो ओलसर स्पर्श असेल किंवा आपल्या घरातल्या रखरखीत फरशा असतील, त्या फरशांचा जो स्पर्श असेल किंवा तो घरातल्या झाडाच्या मागच्या अंगणामधले काही एखादं झाड असेल, त्याच्या फुलांचा वास असेल किंवा अंगणातल्या मातीचा स्पर्श असेल, हे सगळं आपल्याला जाणवतं. हे केवळ आपल्याला आठवतं असं नाही. हे आठवण ही आपल्याला मनात आपल्या असतंच. पण जेव्हा आपण त्या घराचा विचार करतो, तेव्हा आपल्याला हे सगळ्या गोष्टी जाणवतात. हे आपल्याला आपल्या इंद्रियांना जाणवत असतं. ती वेगळीच भावना असते. ज्यांनी असं घर सोडून दुसरीकडे आले असतील आणि त्या घराच्या आठवणी असतील, त्यांना सगळ्यांना मी काय म्हणते आहे, त्याचा प्रत्यय नक्की आला असेल. मला माहिती आहे. प्रत्येक संवेदनशील मनाला या सगळ्या गोष्टींचा हे येतो, की त्याला ते जाणवतं. ते सांगता येत नाही आपल्याला फिलिंग, पण ते आपल्याला जाणवतं. तर ती सगळी जी भावना आहे ना, ती सगळी भावना या एका हिरायत या शब्दामध्ये खूप अचूकपणे मांडली आहे असं मला वाटतं. असं अचूकपणे त्याच्यात त्यांनी ती एक्सप्लेन केली आहे असं मला वाटतं. आणि मला म्हणून तो शब्द इतका असा लोभसवाणा वाटला. मला तो शब्द खूप छान वाटला, की संस्कृती एक वेल्स देश इतका आपल्यापासून दूर, त्या आजची संस्कृती, भारतीय संस्कृती, फिलिंग, मानवी भावभावना हे ऐकच असतात. त्याच्यामुळे ती जशी जोडली तिने आपल्याला आणि आपल्या सगळ्याला, त्याच्यावरनं मला हे इतकं सगळं माझं विचारचक्र सुरू झालं आणि मला असं वाटलं की मी हे तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करावं. म्हणजे केवळ भविष्यासाठीच झुरणं नाही, भविष्यासाठीची आस नाही, वर्तमानातलं पण आपलं जगणं आणि
आपला भूतकाळ या सगळ्यांना जोडणारा हा एकच शब्द एक्सप्लेन करणारा आहे असं. मला इंग्रजीत तर नाही माहिती, पण मला मराठीतही याच्यासाठी असा अचूक चपखल प्रतिशब्द नाही सापडला. तुम्हाला सगळ्यांना जर तो आठवत असेल, वाटत असेल तर मला नक्की सांगा आणि आपण शोधू त्यासाठी असा मराठीतला प्रतिशब्द अचूक भावना व्यक्त करणारा कुठला आहे का. आणि जर अशी भावना, अशा कुठल्या गोष्टी, मग भविष्यकाळ असेल, वर्तमान असेल, भूतकाळ असेल, जी तुम्हाला आहे एक्झॅक्टली फिलिंग देतं, अशी भावना तुमची कुठली असेल तर ती पण माझ्यासोबत शेअर करा. ती पण मला प्रतिक्रियांमध्ये सांगा. आणि अगदीच रॅन्डम विचार माझा मांडलाय मी. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांची मनापासून वाट पाहते. आत्ता इथेच थांबते. नमस्कार.